नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुंबईकरांसाठी खूप महत्त्वाची बातमी आणि आनंदाची बातमी, कारण मुंबईकरांचा प्रवास आजपासून अगदी सुसाट झालाय. कारण कोस्टल रोड आता अगदी पूर्ण क्षमतेनं सुरू झालेला आहे. कोस्टल रोड आणि वरळी वांद्रे सी लिंक जोडणाऱ्या पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं लोकार्पण करण्यात आलं होतं. तेव्हा आता मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास फक्त 12 मिनिटांमध्ये होणार आहे. कोस्टल रोडवरून खरंच मरीन ड्राईव्ह 12 मिनिटात पोहोचणं शक्य आहे का, याचा रियालिटी चेक साम टीव्हीने केलाय. पाहूयात. जायला आता किती वेळ लागतो याचा आपण रियालिटी चेक करत थेट आढावा घेणार आहोत. 8:17 झालेली आहेत आणि आपण वांद्रे वरळी सिलिंगच्या वांद्र्यावरून निघालेलो आहोत. दक्षिण मार्गिकेचं काम जे होतं, कनेक्टर ब्रिजचं काम जे होतं ते बाकी होतं. त्यामुळे याच ठिकाणी जी वाहनं वांद्रे वरळी सिलिंगवरून यायची त्यांना वरळीकडे खाली उतरावं लागायचं. वरळी इथून त्यांना कोस्टगार्डच्या इथून युटर्न मारून यावं लागायचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा बिंदू माधव चौकातून कोस्टल रोड धरावा लागायचा. मात्र आपण बघतोय 2 आर्च ब्रिज इकडे बनवण्यात आलेले आहेत आणि त्यावरून आपण बघतोय की कशा प्रकारे थेट प्रवास शक्य आहे. हे जे 2 आर्च ब्रिज आहेत ते वांद्रे वरळी सिलिंगला कोस्टल रोडशी जोडण्याचं काम करतात. आपण सध्या हाजी अलीपर्यंत पोहोचत आलेलो आहोत. आपण बघतोय की कशा प्रकारे सुसाट असा मुंबईकरांचा हा प्रवास सुरू झालेला आहे. देशातील पहिला समुद्राखालून जाणारा बोगदा अशी या कोस्टल रोडची एक ओळख होती आणि त्याच भुयारा बोगद्यात मध्ये आपण सध्या प्रवेश करणार आहोत. 60 किलोमीटर प्रति तास अशी वेगाची मर्यादा इथे घालून देण्यात आलेली आहे. कोस्टल रोड जिथे संपतो मरीन ड्राईव्ह एंडला तिथे आपण पोहोचलेलो आहोत. आपण साम टीव्हीच्या रियालिटी चेकमध्ये हे निष्पन्न केलेलं आहे की कोस्टल रोडवरून प्रवास करताना केवळ 12 मिनिटांचा अवधी लागला. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप कुलकर्णीसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई. या रियालिटी चेक नंतर आता कोस्टल रोड नेमका कसा आहे आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. बघा, लांबी आहे त्याची 10.58 किलोमीटर आणि वेग मर्यादा आहे ताशी 60 किलोमीटर. सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत हा वाहनांसाठी खुला असणार आहे. एकूण 6 मार्गिका या कोस्टल रोडवर आहेत आणि इतर ठिकाणी तर बोगद्यामध्ये 6 मार्गिका आहेत. बस आणि अवजड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका आहे. भारतातील पहिलं भूमिगत 2 किलोमीटर लांबीचे 2 स्वतंत्र जुळे बोगदे आहेत. कोस्टल रोडच्या बातमीनंतर आता राज्यभरातल्या आणखी काय घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून. धुळे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये भारतीय सैन्य दलातील बडतर्फ करण्यात आलेल्या सैनिकांचं आमरण उपोषण सुरू होतं. या आंदोलक जवानांची पणन आणि राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी भेट घेतली. रावल यांच्या म्हणण्यानुसार या जवानांनी उपोषण मागे घेतले. पुण्यात गे डेटिंग ॲपचा गैरवापर करून लोकांना फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे. पुण्यातील नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या पथकानं आरोपींना अटक केली. ही टोळी या ॲपद्वारे काही व्यक्तींशी संपर्क साधत त्यांना निर्जन ठिकाणी बोलवत असे आणि मारहाण करत त्यांना लुटत असे. धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात भरधाव एसटी बसला भीषण अपघात झाला. बसची झाडाला धडक बसली. अपघातामध्ये चालक वाहकासह अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. खाकी वर्दीला 2 तासात सस्पेंड करण्याची धमकी देणाऱ्याचा माज पोलिसांनी अखेर उतरवला. या मुजोर धनाढ्य चालकाची 2 कोटींची डिफेंडर गाडी देखील पोलिसांनी जप्त केली. 24 तासाच्या आत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील आदर्श गुरुकुल विद्यालयाच्या वतीनं गेली 7 दिवस भारतीय संविधानाच्या महावाचनाचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. 26 जानेवारीच्या दिवशी 1111 विद्यार्थ्यांनी सलग 7 दिवस 4 तास संविधान महावाचन केलं. या महावाचनाची नोंद आता युनिव्हर्सल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली. देवळा तालुक्यात तणनाशक फवारणीमुळे जवळपास 100 एकराहून अधिक क्षेत्रावरील कांदा पीक पूर्णपणे खराब झाले. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे रात्री उशिरा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. तणनाशक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत त्यांनी सूचना केल्या.
मेळघाटातील हत्ती 15 दिवसांच्या सुट्टीनंतर आता पर्यटकांच्या सेवेत हजर झालेत. रजा कालावधीत हत्तीणींच्या पायांचे चोपिंग केलं जातं. त्यांच्या थकलेल्या पायांची मॉलिश केली जाते. नांदेडमधल्या लोहा तालुक्यातील किवळा येथे 6 दिवसांपूर्वी मृतावस्थेत आढळलेल्या कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. कुक्कुट पक्ष्यांना आता बर्ड फ्लूची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय. त्यातून यांचा मृत्यू झाल्याचं अहवालात म्हटलेलं आहे. जळगाव जिल्ह्यातील पारोळ्यामध्ये आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. या शर्यतीमध्ये 125 बैलगाडा संघांनी सहभाग घेतला. शर्यतीमध्ये शेंदुर्णीच्या बैलगाडा संघानं 41,000 रुपयांचं पहिलं बक्षीस जिंकलं. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मंत्री भरत गोगावले यांनी महत्त्वाचं विधान केलंय. पालकमंत्री पदावर आमचा दावा आहे, पण जर तुम्ही व्यवस्थित राहिला असता तर आम्ही त्याचा विचारही केला नसता, असे गोगावले म्हणाले. यावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याचं बोललं जातं. रायगडच्या पालकमंत्री पदावरून तटकरे आणि गोगावलेमध्ये सुरू झालेले शाब्दिक युद्ध थांबताना दिसत नाही. लोकसभा निवडणुकीत चुकीचं वागलो असेल तर मंत्रीपदाचा राजीनामा देतो, असं गोगावले म्हणाले. आमची एक तरी चूक दाखवून द्यावी, असं आव्हानच गोगावलेंनी तटकरेंना दिलं. एसटी भाडेवाढीच्या मुद्द्यावरून आमदार विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलेला आहे. भाडेवाढ परिवहन मंत्र्यांनी केली नाही, मग परिवहन खात्याला वाली कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एसटी भाडेवाढ मागे घेण्याची मागणी देखील त्यांनी केली. ते रेवड्या वाटतात, आम्ही मोफत देतो, अशी टीका भाजपचे नेते मनोज तिवारींनी आप पक्षावर केलेली आहे. रेवड्या वाटणं म्हणजे दिलेलं आश्वासन पूर्ण न करणे असं होतं, म्हणून रेवडी वाटणं आणि मोफत वाटणं यात फरक आहे, असं म्हणत तिवारींनी आपवर घणाघात केलाय. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकारण चांगलंच तापलंय. डेहराडूनमध्ये भाजपच्या माजी आमदारानं विद्यमान आमदाराच्या संपर्क कार्यालयावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी आमदार कुंवर प्रणव यांनी आमदार उमेश कुमार यांच्या कॅम्प कार्यालयावर गोळीबार केला. या गोळीबारात 3 जण जखमी झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आता प्रचार करणार आहेत. 31 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारी रोजी अजित पवार प्रचारात सहभागी होण्याची शक्यता आहे. अल्पवयीन आरोपीचं वय आता 18 वर्षावरून 14 वर्ष करण्याचा विचार सुरू आहे, असं मोठं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे. अजित पवार या संदर्भात आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत देखील चर्चा करणार आहेत. News.20 नंतर एक महत्त्वाची राजकीय घडामोड आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकींचा आता सिलसिला सुरू झालेला आहे. कारण रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर या बैठकांना महत्त्व आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आज दुपारी 12:30 ते 2 वाजेदरम्यान मंत्रालयात बैठक होणार आहे. तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची देखील दुपारी 2 वाजता सह्याद्री अतिथीगृहात बैठक होणार आहे. त्यामुळे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा आज सुटणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. इकडे रायगडमध्ये तटकरे आणि गोगावलेमध्ये गेल्या काही दिवसांपासून चांगली जुंपलेली आहे. आणि तिकडे नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने देखील पालकमंत्री पदावर दावा केलेला आहे. आणखी काय घडामोडी आपण पाहूयात टॉप 50 मध्ये. विराट कोहली 12 वर्षानंतर रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झालेला आहे. विराट रेल्वे विरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसणार आहे. त्याआधी सामन्यापूर्वी तो मैदानावर घाम घालताना दिसला. त्यांनी मोठ्या प्रमाणात सराव केला. प्रजासत्ताक दिनानिमित्त रायगड किल्ल्यावर पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यातच फिरण्यासाठी आलेल्या एका तरुणाच्या डोक्यावर दगड पडून मृत्यू झालेला आहे. अनिल आवटे असं या पर्यटकाचं नाव आहे. पाली दरवाजाजवळ गड उतरत असताना बुर्जाचा दगड डोक्यावर पडून या युवकाचा मृत्यू झाला. मलेशियामध्ये 19 वर्षाखालील महिला T20 वर्ल्ड कप सुरू आहे आणि या स्पर्धेत भारतानं रविवारी सलग 4थ्या विजयाची नोंद केली.
भारतीय महिला संघानं रविवारी सुपर 6 फेरीत बांगलादेशला 8 विकेट्सनं पराभवाचा धक्का दिला. भारतानं अवघ्या 43 चेंडूमध्ये विजयी लक्ष्य गाठलं. आजपासून पुणे मेट्रोची प्रवासी सेवा तर रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत प्रवास करता येणार आहे. प्रजासत्ताक दिनापासून पुणे मेट्रोच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेत. प्रवाशांना मेट्रोनं प्रवास अधिक सुलभ करता यावा या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आलेला. पुढची बातमी आता पुण्यातून. जीबी सिंड्रोमबाबत पुणे महानगरपालिकेचे कमला नेहरू रुग्णालय आता जीबी सिंड्रोमचा सामना करण्यासाठी सज्ज झालेलं आहे. महापालिकेच्या या रुग्णालयात आता रुग्णांवर मोफत उपचार होणार आहेत. पुण्यात जीबी सिंड्रोमचे रुग्ण खूप आहेत आणि त्या दृष्टीने आता महापालिकेने कमला नेहरू रुग्णालयात काही बेड आरक्षित केलेत. 45 बेड आरक्षित केलेत. या संदर्भात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी आढावा घेतलाय डॉक्टरांकडून. पुण्यात GBS रुग्णांच्या संख्येत वाढ झाली, त्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका अलर्ट झाली असून पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये खरं तर त्याची सेवा सुविधा ज्या आहेत त्या सर्व दिल्या जात आहेत. या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी कमला नेहरू हॉस्पिटलचे डीन आहेत डॉक्टर प्रशांत बोते सर. GBSच्या संदर्भात आपल्या पुणे महानगरपालिकेमध्ये रुग्णांची संख्या सध्या वाढत आहे. तर त्याच्या पार्श्वभूमीवर आम्हाला आयुक्त साहेबांनी आदेशित केलं की 15 बेड मेल मेडिसिन, 15 बेड फिमेल मेडिसिन आणि 15 बेड ICU या संदर्भातली तयारी आम्हाला पूर्वतयारी करण्यास सांगितली होती. त्या पद्धतीने आम्ही या सर्वांची पूर्वतयारी करून झालेली आहे. या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे. तसेच जर मांसाहारी पदार्थ असतील तर ते पूर्णपणे शिजवून खाल्ले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला बॅक्टेरिया किंवा व्हायरल इन्फेक्शन यामुळे होणार नाही. कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे. कमला नेहरू रुग्णालयात कशी तयारी सुरू आहे आपण ते पाहिलं आणि याच संदर्भातला एक आपण खास रिपोर्ट आता पाहूया. जीव घेण्यात जीबी सिंड्रोमनं पुण्यात पहिला बळी घेतलेला आहे. त्यानंतर आता प्रशासन अलर्ट मोडवर आले. त्यामुळे या जीवघेण्या आजारापासून वाचण्यासाठी नेमकं काय करायला हवं त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. जीबी सिंड्रोमनं वाढवली पुणेकरांची चिंता. जीबी सिंड्रोमनं घेतला पहिला बळी. जीबी सिंड्रोम विरोधात प्रशासन अलर्ट मोडवर. गुइलेन बॅरे सिंड्रोमनं पुणेकरांची चिंता वाढवली असतानाच जीबी सिंड्रोमनं पुण्यात पहिला बळी घेतलाय. जीबी सिंड्रोमची लागण झालेल्या सोलापूरच्या तरुणावर पुण्यात 5 दिवस उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. पुण्यात कामाला असलेल्या सोलापूरच्या तरुणाचा मृत्यू झालाय. पुण्यात सीए असणाऱ्या तरुणाला जुलाबाचा त्रास होत होता. सोलापुरात कार्यक्रमासाठी गेला असता त्याचा अशक्तपणा वाढत गेला. GBSचं निदान झाल्यानंतर 5 दिवस त्याच्यावर ICU मध्ये उपचार सुरू होते. ICU मधून बाहेर हलवल्यानंतर त्याला श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. पुण्यात जीबी सिंड्रोमचे 74 रुग्ण आढळले. त्यातील 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. मात्र पुण्यात जीबी सिंड्रोमचा पहिला बळी गेल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जीबी सिंड्रोमच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचं जाहीर केलंय. GBSच्या संदर्भामध्ये काल एक नागरिकांनी मला 10 लाखाचं बिल दाखवलं. मी ते आयुक्तांना पाठवलं. पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये जे ह्या आजाराने पेशंट लोक असतील तर त्यांना YCMला मोफत उपचार त्या ठिकाणी द्यायचे आणि आपल्या पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असतील तर त्यांना आपण कमला नेहरू हॉस्पिटल जे आहे आपलं तिथं त्या ठिकाणी उपचार द्यायचे, अशा प्रकारचा निर्णय झाला. जीबी सिंड्रोमनं पुणेकरांची धाकधूक वाढवली आहे. मात्र या आजारापासून वाचण्यासाठी नेमकं काय करायला हवं ते देखील पाहूया. पाणी उकळून थंड करून प्या. शौचाला गेल्यानंतर आणि जेवणाआधी साबणानं हात स्वच्छ धुवा. भाज्या आणि फळं चांगली धुवून मगच खा. मांसाहारी पदार्थ योग्य प्रकारे शिजवा.
कच्चं किंवा कमी शिजलेलं अन्न, विशेषतः अंडी आणि मासे खाणं टाळा. गुइलेन बॅरे सिंड्रोम हा आजार अशुद्ध अन्नपदार्थ, प्रदूषित पाणी यापासून होतो. या आजारामुळे शरीरातील नसांवर परिणाम होतो. त्यामुळे तुमच्या हातापायाला वारंवार मुंग्या येत असतील किंवा तुमचे स्नायू कमकुवत वाटत असतील तर तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्या. अक्षय बडवेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.